सकाळी नाश्त्याला डोसा खायचा होता, पण रात्रीला मूगच भिजत घातले नव्हते. मग सकाळी उठल्यानंतर आधी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातली. म्हटलं चला नाश्त्याला नाहीतर नाही दुपारी तरी खाता येईल डोसा. पण कामाच्या घाईमध्ये मग दुपारी पण करायचं राहून गेलं. आईनं मस्त कारल्याची भाजी चपाती बनवली होती. मग दुपारी मस्त तेच पोटभर जेवण केलं. त्यानंतर सुट्टीचा दिवस असल्यामुळे आठवड्याभराची बरेच कामे पेंडिंग होती, ती कामे करायला घेतली सगळी. घरातली सगळी कामं आवरता आवरता दिवस मावळला. सकाळी इडलीसाठी जे डाळ तांदूळ भिजत टाकले होते त्यामध्ये पोहे ॲड करायचे राहून गेले होते. मग संध्याकाळी पोहे वगैरे साफ केली, स्वच्छ धुवून घेतली आणि इडलीसाठी जे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले आहे त्यामध्ये ॲड करून दिले. पोहे भिजत आहेत तोपर्यंत डोशासाठी जी डाळ भिजत टाकलेली ते डाळीचं बॅटर तयार करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मग इडलीचं बॅटर तयार करायला घेतलं. ते सगळं वाटून झाल्यानंतर लगेचच लागलो रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला. दिवस ऑलरेडी सगळ्या कामामध्ये गेला होता, त्यामुळे पूर्ण जेवण बनवायची काही इच्छा नव्हती. त्यामुळे मी रात्रीला फक्त खिचडी आणि माझ्यासाठी डाळीचा डोसा एवढाच बनवायचं ठरवलं. अशा प्रकारे मी सकाळी खायचा ठरवलेला डोसा चक्क रात्रीच्या जेवणामध्ये खाल्ला. ही तर फक्त खायची गोष्ट झाली, पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण असे बरेच अनुभव असतात. आपण जेव्हा जे ठरवतो तेव्हा ते होत नसतं किंवा आपल्याला जेव्हा जे पाहिजे असतं तेव्हा ते मिळत नसतं. सो याच्यावरून आपण समजू शकतो की समटाईम्स वी जस्ट हॅव टू वेट फॉर द राईट टाईम. एव्हरीथिंग कम्स टू अस ॲट द राईट टाईम. सो वी जस्ट हॅव टू बी पेशंट. सो असा होता मग आजचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.